दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, त्यागमूर्ती वैराग बाबा पंजानी आणि अमरावती जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे व तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। परंतु कार्यक्रमाला मान्यवरांनी 4 तास उशिरा उपस्थिती लावली। तरी देखील हसनापूर पारडी येथील समस्त नागरिकांनी दुपारी 4 वाजेपासूनच आपली उपस्थिती दर्शवली। श्रोत्यांचं मनोरंजन करण्याकरता जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सतत 4 तास समूह नृत्य सादर केलं। राहुल सावरकर यांनी प्रास्ताविक सादर केलं। या प्रास्ताविकामध्ये आमदारांना त्यांनी गावातील समस्येचा पाढाच वाचून दाखवला। जिल्हा परिषदचे सभापती अर्थ ज्यांच्याकडे आहे ते माननीय बाळासाहेब हिंगणीकर, आमचे बंधुतुल्य आदरणीय प्रमोद दादा दाळू, आदरणीय सुधाकर पाटील खरोळे, आदरणीय सुरेश भाऊ आडे, आदरणीय बबलू पाटील काळमे, अरिंदू पकान, आमचे नवनिर्वाचित सभापती दयारामजी काळे साहेब, आदरणीय चरपे साहेब, व्यासपीठावर खऱ्या आपल्या वाजतापासून सलग 9 वाजेपर्यंत एकसारखे इथं बसून, मला तर पहिले वाटलं की सांस्कृतिक कार्यक्रम जायचे इथं, परंतु नंतर समजलं हा फक्त सत्कार समारंभ आहे बळवंत भाऊचा। खरोखर तुम्ही लोकनेते आहे, लोकप्रिय आहे, तुमच्यावर खरोखर या लोकांचं प्रेम आहे। एवढ्या छोट्याशा गावात इतक्या वेळपर्यंत आपण बसले आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम त्या सुद्धा घेतला। खरोखर आपलं प्रेम काय, या लोकांचं प्रेम काय। स्मशानभूमीची समस्या, गावातील आजूबाजूच्या रस्त्यांची समस्या, पाण्याची समस्या अशा एकूण 12 समस्या मांडल्या। आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या भाषणातून मतदारांचे आभार मानले। मला जे मतदान केलं मी ते व्याजासहित परत करणार असं आश्वासन त्यांनी दिलं। साधा रस्ता आहे। मी कालच पालकमंत्री महोदयांच्या सोबत या कृती आराखड्याच्या विषयी मीटिंग घेतली आहे। तो पूर्ण कृती आराखडा बदलून घेतला आणि सांगितलं की काही जरी झालं तरी गाडगे महाराजांचं शेंडगाव हे कुठेही मागे राहता कामा नये असं पालकमंत्री महोदयांच्या वतीनं मी संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिली आणि येणाऱ्या काळात निश्चितच एक चांगला कृती आराखडा या गावात, चांगला तळ या गावाच्या परिसरात होईल याची शाश्वती आहे। आपल्या गावातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला। या सर्व समस्यांचं निराकरण मी करील असं आश्वासनही त्यांनी दिलं। पांढऱ्या रस्त्याचं एस्टिमेट हे जास्त राहील, पाहून गेलं तुम्ही। मंत्री महोदय आणि सचिवांच्या लक्षात आणून दिलं की इथं काळी माती आहे आणि या काळ्या मातीत हे जे पांढरे रस्ते आहेत ते व्यवस्थित राहू शकत नाही, होऊ शकत नाही आणि इथं जो मूळ आहे किंवा खडी आहे ते खडी फार दुरून आणावं लागते, त्यामुळे इथले एस्टिमेट वाढवून द्या। आता एस्टिमेट म्हणजे एक निर्णय घेताना तो कसा सर्वसमावेशक असेल, कारण सर्व कसा जे व्याजासहित तुम्ही मत दिले, व्याजापट्ट्यासहित तुम्ही व्याजापट्ट्यासहित तुम्हाला कामात रिझल्ट दिले, शंका नाही। पुन्हा मला इथं बोलावलं, आदर सत्कार केला, 4चा टाइम होता म्हणतात, पण मला असं वाटलं 4 वाजता काही कार्यक्रम होतेच, 4 वाजता काय कोण सापडणार तर असाही एक विषय होता, म्हणून कार्यक्रम होता त्यामुळे उशीर झाला, त्याबद्दल तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। पांदण रस्ते असो, पिण्याच्या पाण्याची समस्या असो, याचा लवकरच पाठपुरावा करून हे प्रश्न सोडविल असं ते म्हणाले। अनंत साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला सुधाकर खारोड, प्रदीप येवले, सुरेश आडे, पुरुषोत्तम घोगरे, अरविंद पखान, बबलू काळमेक, राजेंद्र वाटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती। नागोराव वाहुरवाघ, गवई, राहुल रोकडे, मुख्याध्यापक राहुल रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। विदर्भ न्यूज, अमरावती।